अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्याच मनात असणारा जो प्रश्न, जे लोक बऱ्याच वेळा मला कमेंट्स करून विचारतात, बऱ्याच वेळा कॉल्स येतात की ताई आम्ही खूप सेवा करतोय, सांगितलेले सर्व उपाय करतोय, मात्र तरीही आम्हाला लाभ होत नाही, आमच्या इच्छा पूर्ण होत नाही, आमची कामं मार्गी लागत नाही, आम्हाला स्वामींची काही प्रचितीच येत नाही किंवा स्वामी आम्हाला काही अनुभवच देत नाहीत। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या मनात असणाऱ्या याच एका प्रश्नाचं उत्तर देणार आहे। त्याचबरोबर अशी एक सेवा सांगणार आहे जी सेवा केल्याने तुम्हाला 3 दिवसांच्या आत त्याचा लाभ होईल। कितीही कठीणातील कठीण इच्छा तुमची 3 दिवसांच्या आत पूर्ण होईल, अडलेलं प्रत्येक काम तुमचं मार्गी लागेल। सर्वात पॉवरफुल, सर्वात जास्त अनुभव सिद्ध असणारी ही सेवा तुमचं भाग्य, तुमचं आयुष्य बदलून टाकेल। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यांच्याही आयुष्यामध्ये सेवेचा लाभच होत नाहीये किंवा खूप उपाय करूनही काही अनुभवच येत नाहीये, त्या प्रत्येकाने आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला काय होतं माहितीये का, बऱ्याच वेळा आपण खूप सेवा करतो, खूप उपाय करतो, सगळं काही करतो, मात्र तरी पण अनुभव येत नाही। आपण समोरच्या एखाद्या व्यक्तीला बघतो की तो अगदी 5 मिनिटाची सेवा करतो, मात्र तरीही त्याचं काम होऊन जातं। बऱ्याच वेळा कमेंट बॉक्समध्ये आपण अनुभव वाचतो की या व्यक्तीने या सेवेला सुरुवात केली, त्याचं काम झालं, मग माझं का नाही होत, मलाच का अनुभव येत नाही, स्वामी मलाच का प्रचिती देत नाही। बघा, बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, आपले जे ग्रह असतात ना, हे ग्रह आपल्या आयुष्यात खूप जास्त आपल्या आयुष्यामध्ये ते डिपेंड करतात। जेव्हा आपले ग्रह हे स्थिर असतात, तेव्हा आपली कामं सगळी पटापट होतात। तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच वेळा 1-2 वर्ष आपली अशी गेलेली असतात की या 1-2 वर्षात पटापट झपाट्याने कामं झालेली आहेत, मनात नसतानाही त्या गोष्टी घडलेल्या आहेत, आर्थिक सुबकता झालेली आहे, आर्थिक प्रगती वाढलेली आहे। असं का होतं, ते तेव्हा तुमचे ग्रहमान तुम्हाला अनुकूल होते, तेव्हा तुमचे ग्रह स्थिर होते, त्यामुळे तुम्ही सेवा करून किंवा न करूनही तुमच्या आयुष्यात प्रगती घडत गेली। पण बऱ्याच वेळा असा एक टप्पा असतो की जेव्हा आपले ग्रह अनुकूल नसतात, आपल्याला साथ देत नसतात आणि अशा वेळेस जेव्हा आपण खूप सेवा उपाय करतो तर त्याचा लाभ होत नाही, त्याचा आपल्यावरती परिणाम होत नाही। बघा, बऱ्याच वेळा असंही होतं की सेवा करतोय, उपाय करतोय, पण मनात श्रद्धा नाही। श्रद्धा आणि विश्वास या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। ज्याच्या आयुष्यात जो व्यक्ती श्रद्धा आणि विश्वास ठेवून सेवा उपाय करतो, त्याच्या जीवनात त्याच्या नशिबात नसलेल्याही गोष्टी मिळतात, मात्र ज्याच्या आयुष्यात जो उपाय सेवा तर खूप करतो पण श्रद्धाच नसते, विश्वासच नसतो, तर त्याने कितीही सेवा किंवा उपाय केले तर त्याचा लाभ होत नाही किंवा लाभ कळत नाही। बघा, आपण जेव्हा स्वामी सेवेत येतो, स्वामी सेवेला सुरुवात करतो, तेव्हा आपण स्वामींचे होऊन जातो, आपण आपले नसतो, आपण स्वामींचे असतो। तेव्हा सगळा विश्वास, सगळी श्रद्धा ही स्वामींवरती असावी। जे चांगलं होईल तेही स्वामी कृपेने, जे वाईट होईल तेही स्वामी कृपेने। काही गोष्टी ह्या पूर्वजन्माच्या असतात, पूर्वजन्माचं त्याला संचित म्हणतो, त्या असतात, पण ते संचित बदलण्याचं, पूर्वजन्माचे काहीही भोग असतील ते बदलण्याचं सामर्थ्य हे आपल्या स्वामी सेवेत आहे। जेव्हा या सेवेला लागाल, या सेवेत याल, तेव्हा खूप परीक्षा घेतली जाते, खूप गोष्टी होतात आणि त्यानंतर प्रचिती यायला सुरुवात होते। कुठलीच गोष्ट सहज आपल्याला कधीच भेटत नाही। कुठलीही गोष्ट करत असताना आपल्याला त्यासाठी प्रयत्न आणि त्यासाठी आपल्याला परीक्षाही द्याव्या लागतात। जेव्हा त्या परीक्षा पास व्हाल, जेव्हा प्रयत्न तुम्ही मनापासून कराल, तेव्हा त्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळायला लागतं। हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतं। त्यामुळे जे नवीन लोक स्वामी सेवेत आलेले आहेत किंवा जे लोक नवीन उपाय करत आहेत, त्या प्रत्येकाला सांगेन की थोडासा धीर ठेवा, थोडासा विश्वास ठेवा, मनापासून उपाय सेवा करत राहा। एक तरी दिवस असा नक्कीच येईल की जेव्हा तुम्ही केलेलं जे काही आहे त्या सगळ्याचं फळ तुम्हाला मिळत जाईल। कुठलीच सेवा, कुठलाच उपाय कधीच वेस्ट जात नाही, कधीच वाया जात नाही। भले त्यावेळेस तुम्हाला त्याची जरी अनुभूती आली नाही, त्यावेळेस जरी तुम्हाला त्याची प्रचिती आली नाही, तर त्याच्या पुढे असा एक काळ येतो की तेव्हा जे सगळं केलं होतं त्या सगळ्याचा लाभ तुम्हाला एकदाच होतो। आता आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत एक महत्त्वाचा उपाय सांगणार आहे, जो उपाय असंख्य लोकांसाठी आहे, ज्यांना अनुभव प्रचिती येत नाही। त्या प्रत्येकाने हा उपाय वर्जून करा। या उपायाने स्वामी समर्थ महाराज आपल्यावरती अखंड प्रसन्न होतील। या उपायाने महाराजांची कृपा आपल्यावरती प्राप्त
प्राप्त होईल, ज्याने तुमच्या आणलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. बघा तुम्हाला काय करायचं आहे. कुठल्याही दिवशी या उपायाची सुरुवात करू शकतात. कुठल्याही दिवशी, वाराचं बंधन नाहीये. कुठल्याही दिवशी या उपायाची तुम्हाला सुरुवात करायची आहे. फक्त हा उपाय तुम्हाला सलग 3 दिवस करायचा आहे. तुमचं जे देवघर आहे, जिथे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो आहे, त्याच्या समोर तुम्हाला बसायचं आहे. बसल्यानंतर एक अगरबत्ती आणि एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. एक ग्लास किंवा एक छोटासा तांब्या वगैरे घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. या तांब्यामध्ये जे पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी साखर किंवा एखादा गुळाचा खडा घालायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर नित्यसेवेचं पुस्तक घ्यायचं. आपल्याकडे जे नित्यसेवेचं पुस्तक आहे ते घ्यायचं आहे. त्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांची सेवा म्हणून लिहिलेलं आहे. जी महाराजांची सर्वात आवडीची, सर्वात प्रभावी सेवा समजली जाते ती म्हणजे पुरुष सूक्त. जेव्हा तुम्ही अगरबत्ती बाजूला लावाल तर तेव्हा तुम्हाला दोनही हात जोडून महाराजांना तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे. ती इच्छा पूर्ण होण्यासाठी महाराजांना विनंती करायची आहे. विनंती करून महाराजांना तुम्हाला 7 वेळा असा मुजरा करायचा आहे. मुजरा करून झाला की मग त्यानंतर तुम्हाला हे पुरुष सूक्त म्हणायला सुरुवात करायची आहे. आता हे किती वेळा म्हणायचं तर बाजूला लावलेली जी अगरबत्ती आहे ती अगरबत्ती विझेपर्यंत, ती अगरबत्ती संपेपर्यंत कंटिन्यू तुम्हाला पुरुष सूक्त म्हणत राहायचं आहे. अगरबत्ती संपली की त्यानंतर पुरुष सूक्त कितीही वेळा म्हणा, 7, 8, 10, 15, 20, 21, 22 जेवढे वेळा होईल तेवढे वेळा तुम्हाला म्हणत राहायचं आहे. एक अगरबत्ती संपायला 20, 25 किंवा 30 मिनिटं खूप होतात. ठीक आहे. 30 मिनिटं तुम्हाला हे कंटिन्यू म्हणत राहायचंय. म्हणून झालं की त्यानंतर जी राख खाली पडली होती ती राख थोडीशी उचलायची किंचित, आणि ती किंचितशी राख तुम्हाला त्या पाण्यामध्ये घालायची. जे समोर तुम्ही पाणी ठेवलं होतं गुळ किंवा साखर घातलेलं, त्यामध्ये थोडीशी ती राख तुम्हाला मिक्स म्हणजे टाकायची आहे. आणि ते पाणी म्हणजे ते तीर्थ स्वरूप तुम्हाला प्यायचं आहे. पीत असताना पुन्हा एकदा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर हे जे 3 बोटं आहेत, या 3 बोटांनी ती जी रक्षा आहे, ती विभूती आहे, ती अशा पद्धतीने उचलायची आहे आणि स्वतःच्या कपाळाला अशी लावायची आहे. लावत असताना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप आणि इच्छा व्यक्त करायची आहे. यानंतर पुन्हा तुम्हाला या 3 बोटांनी ती रक्षा उचलायची आहे, पुन्हा 3 बोटांनी, आणि ती स्वतःच्या गळ्याभोवती लावत तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करत पुन्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. हे करून झालं की त्यानंतर जी काही शिल्लक खाली विभूती राहील, जेवढी राहील ती सगळी हातात घ्यायची आहे आणि घरातील 4ही कोपऱ्यांना तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत तुम्हाला 4ही कोपऱ्यांना ही विभूती फुंकून पुन्हा तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे. असं सलग 3 दिवस तुम्हाला करायचंय. ज्या दिवसापासून सुरुवात कराल, आज केलं तर आज, उद्या परवा, उद्या केलं तर उद्या परवा, त्याच्यानंतरचा 1 दिवस, असे 3 दिवस सलग तुम्हाला ही सेवा करायची आहे. जितका विश्वास ठेवाल, जितके मनापासून कराल तितक्या वेळात तुम्हाला त्याचा रिझल्ट येईल. कमीत कमी तुम्हाला 24 तासांच्या आत याचा अनुभव यायला सुरुवात होईल. कारण पुरुष सूक्त ही महाराजांची सर्वात प्रिय असणारी, सर्वात आवडती, सर्वात प्रभावी सेवा आहे. पुरुष सूक्त म्हटल्यानंतर तुम्हाला आपल्या घरात साक्षात महाराजांची प्रचिती यायला सुरुवात होईल. महाराज कुठेतरी आहेत, घरात वास करत आहेत, याचा कुठे ना कुठे तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल. मी स्वतः केलेली ही सेवा आहे, त्यामुळे मनापासून तुम्हाला सांगते, करायला सुरुवात करा. या सेवेने अडलेलं प्रत्येक काम तुमचं पूर्ण होईल, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होईल. तर आजचा हा उपाय, आजची ही सेवा कशी वाटली कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.